शांत नेता मोठा परिणाम. पोटा चनकापूर. पंचायत राज व्यवस्थेत पुरुषांसह महिलांनाही 50% वाटा दिलेला आहे. महिला सरपंचाचा उपयोग ग्रामविकासासाठी करण्यात राजसत्ता आंदोलनानं मोलाची भूमिका बजावलेली आहे. नागपूर जिल्ह्यातील पोटा चनकापूर ग्रामपंचायतीच्या अशाच एका नेतृत्वक्षम कारभारणीच्या प्रवासाची ही यशोगाथा. नागपूर जिल्ह्यापासून 15 किलोमीटर अंतरावर वसलेलं कोराडी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र आणि खनिज खाण उद्योगांनी वेढलेलं पंचायत समिती सावनेरमधील पोटा चनकापूर हे एक निमशहरी गाव. चनकापूर या गावाची लोकसंख्या 13,248 इतकी मोठी आहे, तर कुटुंब संख्या जवळपास 2500 आहे. सभोवताली खाणींमुळे सर्व पाण्याचे स्रोत आटलेले, त्यामुळं पाण्याची गुणवत्ता खालावलेली आहे. 5 वर्षाआधी चनकापूर गावात आजूबाजूंच्या खाणीमुळे पाण्याचा मोठा प्रश्न होता. त्याच परिस्थितीत वंदनाताई ढगे पोटा चनकापूर गावांचे सरपंच झाल्या व त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. चनकापूर या गावात सतत उद्भवणाऱ्या पाण्याच्या संकटावर मात करायची होती. प्रत्येक वार्डातील प्रत्येक घराला दिवसाला किमान 1 तास पाणी पुरवठा कसा करता येईल यासाठी सुरुवातीला तात्पुरतं काम करण्यात आलं. त्यात पाईप्स बदलणे, पाणी पुरवठ्याचा वेळ नियंत्रित करण्यासाठी व्हॉल्व्ह बसविणे, पाण्याचा वापर आणि गळतीमुळे होणारा अपव्यय टाळणे इत्यादी विविध अनुकूल उपाययोजनांमुळे ग्रामस्थांचा सरपंचांवरील विश्वास वाढला आणि सरपंचांचा आत्मविश्वासही. मी सरपंच झाली त्यानंतर 6 महिन्यानंतर म्हणजे इथे या गावामध्ये पाण्याची खूपच टंचाई चालू होती. ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक वेळेस गावातले लोक यायचे, मॅडम पाणी नाही आहे. ग्रामस्थांचा पाण्याचा विषय हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा विषय होता आणि तो विषय मी शासन स्तरावर सोडविला. ग्रामविकासाच्या दृष्टीनं चर्चा बैठकांसाठी एकत्र येत असताना एकदा सरपंच वंदना ढगे यांना जलस्वराज्य टप्पा 2 या योजनेची माहिती मिळाली. ग्रामपंचायतीचे सचिव तसेच सहाय्यकारी संस्थेच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करण्यात आला. जिद्द आणि चिकाटीनं पंचायत समिती जिल्हा परिषदेपर्यंत पाठपुरावा केला गेला. हमारे ग्राम पंचायत पोटा चनकापुर के सरपंच ने जल स्वराज टप्पा 2 का प्रयास किया और इसके जरिए हमारे यहाँ की जो है पानी की समस्याएं पूरी तरह से खत्म होंगी. पोटा चनकापूर ही एक ग्रामपंचायत असून यामधील केवळ चनकापूर हे एकच गाव जलस्वराज्य टप्पा 2 अंतर्गत निवडण्यात आलं. त्यामुळं पोटा या गावामधील ग्रामस्थांनी सुद्धा जलस्वराज्य 2 योजनेत आमच्या गावाला सामावून घ्या अशी मागणी केली होती. परंतु तत्कालीन सरपंचांनी या परिस्थितीचं आव्हान स्वीकारून अतिशय शांत व संयमानं योजना सकारात्मक दृष्टीनं पुढे आणली. जलस्वराज्य टप्पा 2 अंतर्गत चनकापूर गावात योजना यशस्वी करण्यासाठी अनेक अडथळे येतील, पण अडथळ्यांवर मात करून पूर्ण करण्याची माझी भूमिका आहे असे म्हणत त्यांनी आपले व योजनेचे कार्य सुरळीतपणे चालू राहण्यासाठी अथक प्रयत्न घेतले. पोटा चनकापूर ही ग्रामपंचायत फार मोठी आहे. नंतर वंदनाताई ढगे सरपंच बनल्या. त्यानंतर त्यांनी जल स्वराज 2 अंतर्गत जल प्राधिकरणची ही योजना मंजूर करून घेतली. त्यामध्ये गावकरी लोकांच्या पोटा गावाचा भरपूरसा विरोध होता, तरी पण सरपंचांनी शांतपणे ही योजना हाताळून ही योजना पूर्ण केली. या योजनेअंतर्गत विविध महत्त्वपूर्ण घटक आहेत, जसे आवक विहीर, निरीक्षण विहीर, जोडनलिका, जॅकवेल पंप हाऊस, प्रक्रियापूर्ण पाण्याची पंपिंग मशीन, प्रक्रियापूर्ण पाण्याची ऊर्ध्व नलिका, पोहोच रस्ता, जलशुद्धीकरण यंत्र,
प्रक्रियापूर्ण पाण्याची पंपिंग मशिनरी, प्रक्रियापूर्ण पाण्याची ऊर्ध्वनलिका, आणि 2 जलकुंभ तयार करण्यात आले. झोन क्रमांक 1 साठी 4.5 लाख लिटर क्षमता असणारे तर झोन क्रमांक 2 साठी 3.90 लाख लिटर क्षमता असणारे असे 2 जलकुंभ चनकापूर वासियांची पाण्याची गरज भागविण्यासाठी आता उभे आहेत. या सर्व बाबी पूर्णत्वास आणण्यासाठी योजनेचे समिती सदस्य, स्थानिक महिलांचे गट, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी नियमितपणे कामांवर लक्ष ठेवून सरपंच यांच्या देखरेखीखाली सक्रियपणे सहभाग घेऊन योजनेला गती देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आमच्या गावाला पाणी मिळत असेल तर हे प्रत्येकाची समान जबाबदारी आहे. मी महिला समिती माझ्या सरपंचासोबत काम करते तर मला खूप आनंद वाटते. नियमित सहभाग वाढविण्यासाठी स्थानिक समित्या पुनरुज्जीवित करून योजनेच्या दृष्टीने असणाऱ्या विविध समित्या अद्ययावत केल्या. तसेच त्यांच्यासोबत नियमित प्रशिक्षण व माहितींची आदान प्रदान करण्यात आली. नागरिकांच्या सूचना प्राप्त होण्यासाठी सूचना पेटी ठेवण्यात आली. यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारी, त्यांची मतं कळायला मार्ग मोकळा झाला. समिती सदस्यांनी रीतसर प्रशिक्षण घेतले आणि पाणी पुरवठा विषयक विस्तृत बाबी समजून घेण्यासाठी अभ्यास दौऱ्यामध्ये सामीलही झाले. आम्ही पाणी पुरवठा योजनेविषयी माहिती मिळवण्याकरिता अभ्यास दौरा केला व त्याबद्दल आम्हा सदस्यांना योजनेविषयी भरपूर नवी दृष्टी मिळाली. पोटा चनकापूर सारख्या निमशहरी गावात जिथे आव्हाने जास्त आहेत आणि संसाधने मर्यादित आहे, अशा वेळी लोकांच्या सहभागानं कार्य करणे शक्य आहे. खास करून जेव्हा महिला सरपंचांसारखं प्रामाणिक नेतृत्व ग्रामस्थांशी तसेच अधिकाऱ्यांशी सातत्यानं संपर्क साधून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहतील. प्रत्येक गावाच्या विकासात तेथील स्थानिक नेतृत्वाचा मोठा वाटा असतो. पोटा चनकापूर या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केलेलं काम नक्कीच प्रशंसनीय आहे. महिला सरपंच म्हणून त्यांनी केलेलं काम जिल्ह्यातील इतर सर्व सरपंचांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. गावाचा विकास करताना शांत, संयमित राहूनही मोठा परिणाम होऊ शकतो, हे सिद्ध केलंय जलस्वराज्य टप्पा 2 अंतर्गत चनकापूर गावाच्या महिला सरपंचांनी. सावनेर पंचायत समिती अंतर्गत पोटा चनकापूर या गावामध्ये महिला सरपंचांनी पुढाकार घेऊन जलस्वराज्य 2 अंतर्गत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केलेली आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून महिला ज्या कार्यान्वित आहे त्यांचं कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. अर्थातच ग्रामपंचायतीचा विकास करण्यात महिला सदैव अग्रेसर आहे आणि जशा प्रकारे ते आपल्या गावाची, आपल्या घराची काळजी घेतात तशाच प्रकारे आपल्या गावाचाही विकास करण्यास त्यांनी प्राधान्य द्यावे. धन्यवाद.